मी डिसेंबर पासून मला मणक्याचा, त्याच्या आधी मला सायटिकाचा हलका हलका त्रास होत होता सप्टेंबर पासून. पण नंतर माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झाल्यानंतर वाढत वाढत गेला आणि डिसेंबर पासून मी बेडवर होते. पूर्ण बेडवर, बसू पण शकत नव्हते, उभं पण राहू शकत नव्हते, नुसती झोपूनच होते. जेवण पण मला झोपूनच करायची आणि टॉयलेटला पण मला जायला होत नव्हतं. म्हणजे टॉयलेटला तरी जायची मी मुद्दामून की सगळं बेडवर नको, पण त्याच्यात मी रडत राहायची, नुसती रडत राहायची तेवढा वेळ. मी डी.वाय. पाटीलमध्ये ऍडमिट होते. मी तिथे ऑपरेशन करायला सांगितलं मणक्याचं. आणि कायरोथेरपी वाल्याकडे थेरपी घेतल्यानंतर त्याच्याने नाही झालं तर तो पण म्हणाला तुम्ही ऑपरेशनच करा करून. तुम्ही माझ्याकडे आले होते त्यावेळेस तुमची कंडिशन काय होती? मला तर चालता सुद्धा येत नव्हतं. मला माझे मिस्टर पकडून घेऊन आले होते. बरोबर. मला बसू पण शकता येत नव्हतं. मी झोपूनच होते कंटिन्यू. आपण बसून आणि बसता पण नव्हतं येत, झोपून. गाडीत पण मी झोपूनच आले मागे. बरं. आता आपलं हे तुमचं एक ट्रीटमेंट आपली झाली, आता तुम्हाला कसं वाटतं त्याच्याविषयी सांगा. मला 80 ते 90% आराम पडलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तुम्ही जे ट्रीटमेंट मला स्टार्ट केली, पहिल्या दिवसापासूनच 50% आराम पडला मला. बरं. आता कसं वाटतं? आता खूपच बरं वाटतं. म्हणजे पहिला तो त्रासच नाहीये, फक्त मी जास्त वेळ उभी राहिली तर मग मला दुखतं. आता तुम्हाला काहीच दुखत नाहीये. सगळे काम करताय तुमचे? मी स्वयंपाक करते, भांडी घासते, फक्त मी कपडे धुत नाही खाली वगैरे. हो. तर मित्रांनो असं आहे, किती विजिट झाले? ही सेकंड विजिट एकच विजिट झालेली त्यांची. मित्रांनो कंडिशन अशी होती त्यांची का ते 5 महिने बेडवर झोपून होते, कुठलंही काम त्यांना शक्य नव्हतं आणि त्यांची घरचे बी कंटाळून गेले ते डॉक्टरांकडे नेऊन त्यांना. ठीक आहे, आज तुम्ही पाहताय मित्रांनो पहिल्या विजिट नंतर पेशंट आपल्या समोर बोलतंय, चालतंय, फिरतंय, त्याचे सगळे कामं स्वतः करते. तर असं पण आहे की एखाद्या वेळेस एखाद्या पेशंटला सूट झालं, ट्रीटमेंट थेरपी सूट झाली तर असे मॅजिकल रिझल्ट येतात. ठीक आहे, तर तुम्ही समाधानी आहेत का? खूप समाधानी. म्हणजे तुमचे उपकारच मानायला पाहिजे की मला आशा सोडली होती की मी परत कधी चालू शकेल करून. इतकी मी हताश झाले होते 6 महिन्यांनी. पण खरंच तुमचे खूप खूप उपकार आहेत.